हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली अथर्वला स्कूलला सोडण्यापासून. बघा माझा अथर्व कसा नाटकं करतोय तो. त्याला कॅमेरा आला की कॅमेरामध्ये तो म्हणत होता की मम्मी मला स्कूलला सोडू नकोस. आज तो खूपच खुश होता कारण त्याच्या टिफिनला आज सुट्टी होती. तुम्ही बघू शकता इथं तो किती खुश आहे. त्याचा आज स्नॅक डे होता आणि त्याच्यामुळंच ना त्याच्या टिफिनला फक्त चिप्स आणि कुरकुरेच होते. त्याच्यामुळे तो खूप खुश होता. त्याच्यानंतर मग मी त्याला सोडून घरी आले. घरी आल्यानंतर मग माझं रुटीन जे दररोजचं राहतं ते चालू झालं. आमच्या बाल्कनीमध्ये ना असे भरपूर पक्षी येत असतात, तर त्याच्यासाठी मी असं पाणी पिण्यासाठी त्यांना असे 2 भांडे ठेवलेले आहेत. तर त्याच भांड्यामध्ये आता मी पाणी ओतून ठेवायले होते, कारण सकाळी ओतलं की मग ते दिवसभर पाणी तिथंच पित असतात. त्याच्यामुळं मनाला एक खरंच असं एक पॉझिटिव्हिटी येते ते ज्यावेळेस ते पाणी पितात तिथलं. तर खूप छान वाटतं असं बघायला. त्याच्यानंतर मग मी स्वतःसाठी असा एक हर्बल टी बनवला. आता हा हर्बल टी ना मी गेली म्हणजे 2 वर्षापासून घेत आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. म्हणजे माझं वजनही एवढं वाढलेलं नव्हतं, पण तरी पण मी कोविडपासून हे चालूच ठेवलेलं होतं मी. मग ह्याच्यामध्ये मी जिरे, ओवा आणि धणे किंवा मेथी जे काही घरात अवेलेबल आहेत, पण जिरे धणे तरी कंपल्सरी मी घेत असते याचं पाणी. त्याच्यानंतर मग मी जे भांडे धुवून ठेवलेले होते ते लावले. आणि माझी सगळ्यात आवडती गोष्ट सकाळची कुठली तर मला हे भांडे लावायला खूप आवडतात सकाळचे, कारण एवढे स्वच्छ असतात की मग टेन्शन नसतं भांड्याला लावायला. मग मी सगळे भांडे वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर मग हा हर्बल टी घेतला. आणि हर्बल टी घेते वेळेस ना असं एक दिवसाची जी एक प्लॅनिंग असते ना, त्यावेळेस मी ते करत असते की आता काय काय करायचं. हा जो वेळ आहे ना तो माझा मी टाईम आहे. याच्यामध्ये मी दिवसभराची प्लॅनिंग करत असते की आता काय काय करायचं स्वयंपाकामध्ये. त्याच्यानंतर काय असे प्रोडक्टिव्हिटी आपल्याला करता येतील दिवसभरात, तर त्या गोष्टींचा मी विचार करत असते. आणि हे हर्बल टी घेतलं की मग थोडा वेळ एक 30 मिनिट तरी असे प्राणायाम योगासनं वगैरे करत असते. त्याच्यानी पण असं खूप असं. आणि आजचं ना म्हणजे धावपळ खूप होत असते आपली बायकांची, तर मग हे योगासनं जे आहेत ते करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे आपली मेंटल हेल्थ पण चांगली राहते आणि फिजिकल हेल्थ पण चांगली असते. माझ्या सर्व मैत्रिणींना एवढंच सांगणं आहे की त्यांनी 7 दिवस तरी ना असे एक प्राणायाम 10 मिनिटाचा तरी करून बघावं, आणि जो काही रिझल्ट असेल ना तो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मन स्थिर राहतं, मग असं मेंटल स्ट्रेस जास्त येत नाही, मन शांत राहते एकदम, आणि खूप असं चांगलं पॉझिटिव्ह वाटत असतं दिवसभरामध्ये. त्याच्यामुळं मी हे 30 मिनिट दररोजची करतच असते. मी अगोदर असे माझ्या हेल्थकडं एवढे लक्ष देत नव्हते, पण कोविडच्या नंतर ना मला खरंच वाटलं की देवानं दिलेली आपल्याला एक सगळ्यात मोठी अशी धनदौलत आहे. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कुठलीही गोष्ट म्हणजे टॅकल करू शकतो. आणि जसं आपल्या करिअरमध्ये ग्रोथ हवी असते, तशीच आपल्याला आध्यात्मिक गोष्टींकडं पण लक्ष दिलं पाहिजे. आजचं जेवण तर तसं सिंपलच आहे. गवार केलेली आहे, चपाती आणि आम्रखंड आहे. तर भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.